सरसंघचालक असं म्हणाले की आता आम्ही सुद्धा जेनजी बरोबर चर्चा करायला हवी, बोलायला हवं. सगळ्यांना आता तुमच्या आंदोलनामुळं तरुणांशी बोलायची इच्छा होती. काय चांगली गोष्ट आहे, उशिरा का होत नाही, पण आता कुठेतरी जाऊन यांना सुचलं तरी की जेनझी सोबत बोलावं लागेल, तरुणांसोबत बोलावं लागेल. चांगली सुरुवात आहे, पण मला असं वाटतं की तरुण लोकांनी तरुणांसोबत बोललं तर जास्त चांगलं होईल. कारण की तुम्ही जोपर्यंत यंग चेहरे पुढे आणणार नाही तोपर्यंत काही अर्थ नाही अशा डायलॉगचा, असं तरी मला वाटतं. तुम्ही बोला, त्याच्यात काही हरकत नाही, चांगली स्टेप आहे, पण नवीन लोकांना पुढे आणा, नवीन चेहरे पुढे आणा, ते जास्त बेटर होईल. आणि शिकलेले चेहरे पुढे आणा. सहसंघचालक आहेत अतुल लिमे, त्यांचं भाषण झालं कार्यक्रमात, त्यांनी हे आंदोलन देशद्रोही ठरवलंय, संविधान विरोधी ठरवलं. मला वाटते ज्या लोकांनी गांधींची हत्या केली, ज्या लोकांनी आंबेडकरांचा विरोध केला आयुष्यभर, त्या लोकांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये. उद्या बैठक आहे आणि परवा असं 2 दिवस आहे असं आम्हाला कळलं. त्याचं बैठकीचं स्वरूप कसं आहे आणि कोण कोण येणार आहेत, किती जण येणार आहेत ते आम्हाला. नाही, बैठकीमध्ये आमचं जे आहे, जो आमचं जंतर मंतरचं आंदोलन झालं, त्या आंदोलनामधून काय शिकायला भेटलं आणि पुढे जाऊन काय काय चांगल्या प्रकारे करता येईल त्याचं आम्ही डिस्कशन करू. आणि पुढे जाऊन संघटन आम्हाला कसं देशभर वाढवण्यात येईल त्याच्यावर डिस्कशन होणार आहे. आणि पुढे एकूणच कॉक्रोच जनता पार्टीचा रोडमॅप काय असणार आहे त्याच्यावर आमचं डिस्कशन असणार आहे. किती दिवस बैठक असणार आहे? 2 दिवस. किती सदस्य आहेत? आमचे जेवढेही स्पोक्सपर्सन आहेत ते येणार आहेत आणि बैठक 2 दिवस चालणार आहे. 6 तारखेला आम्ही ब्रीफिंग करू आमच्या जे काही बैठकीमध्ये ठरेल. दिल्लीमध्ये तुमच्या विरोधात फैजान अन्सारी नावाच्या इन्फ्लुएन्सने जे आहे तर ती FIR केलेली आहे. त्यांचं बोलणं हे आहे की पुण्यात आणि औरंगाबादमध्ये तुमच्या माणसाकडून त्याला मारहाण झालेली आहे. मला माहिती नाही तो कोण, सो आय वोंट कमेंट ऑन दॅट. मला माहितीच नाही, मी काय बोलू. ही तक्रार तुमच्या विरोधात होती. तक्रार आता माझ्या विरोधात भरपूर होतील. आता मी प्रत्येक तक्रारीवर काय बोलू. मी तुमच्या येण्याच्या पूर्वी सुद्धा त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस CP ऑफिसमध्ये आता येण्याच्या आधीच मी त्याला कसं मारलं मग. मला वाटतं पब्लिसिटीसाठी करतायत, अजून काही नाही. E20च्या संदर्भामध्ये आम आदमी पार्टी आज दिल्लीमध्ये आंदोलन करते, तर तुमचा त्याला पाठिंबा आहे का आणि तुमची भूमिका काय या ज्या नाही, E20वर मला वाटतं बऱ्याचशा लोकांनी बोललेलं आहे आणि E20 हा खूपच मोठा मुद्दा बनलेला आहे देशात. बऱ्याचशा लोकांनी म्हणजे बिझनेसमॅन किंवा असं नाही, त्यांनी E20चा मुद्दा उचलला आहे, आम आदमी पक्षाने उचलला आहे. आणि आम्हाला आमच्या पेजेसवरही मेसेजेस येत आहे की तुम्ही E20वर बोला. तर E20वर जे आहे, जे काही आंदोलनं होतील त्याला आमचा पाठिंबा आहे. हे म्हणजे काय एका पक्षाचा मुद्दा नाही, एका पक्षाचा मुद्दा आहे म्हणून तसं नाही म्हणत आहे आम्ही. पण E20वर जेन्युइनली लोकांना इश्यू आहे त्या गोष्टीवर. त्याच्याने गाडीचं जे इंजिन आहे ते खराब होते, मायलेज खराब होते. आणि जर तुम्ही 100% पेट्रोल देत नाही, त्याच्यात इथेनॉल मिक्स करतायत, तर मग 100% तुम्ही प्राईस कसं काय लावतायत. दुसरं असं की झेंजेला घेऊन आणखीन एक विजय मिळाला आहे PKला, प्रशांत किशोरला. तरी भाजपाचा जिथं गड होता त्याबद्दलची काय प्रतिक्रिया? मला त्यांना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि डेमोक्रेसीमध्ये असंच असलं पाहिजे. जसं मी थोडा वेळ आधी म्हणत होतो की RSS जे इंटरॅक्शन करणारे जेनझीसोबत त्याच्यात तुम्ही नवीन चेहरे आणा. तर प्रशांत किशोर पण हे एक राजकारणात नवीन चेहरे आलेले, जिंकून आलेले, त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि असं झालं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी, नवीन लोकांनी पुढं आलं पाहिजे. RSS कडून आता मोहन भागवत नाही बोललो काय झालंय, आता तुम्हाला जे भेटीला येत आहेत वेगवेगळ्या पक्षाची लोक, राजकारणी लोक, त्यामध्ये शिंदे सेनेचे आमदार मंत्री येऊन इथे गेले. त्यावरून राज्यातल्या भाजप आणि शिंदे सेनेमध्ये वाद निर्माण झाला असं सध्या चर्चा सुरू आहे. तुमच्या भेटीवरून त्या दोघांचं बिनस्तिक काय अशी स्थिती? आता 30 वर्षाच्या मुलापासून तुम्हाला एवढी भीती वाटते, मी काय बोलू याच्यावर. म्हणजे ते तर मला फक्त पर्सनली भेटायला आले होते आणि शुभेच्छा द्यायला आले होते. दुसरं तर आमचं काही बोलणंच झालं नाही. ते फक्त एक म्हणले की युवकांचा मुद्दा उचलला, देशाच्या शिक्षणाचा मुद्दा उचलला, चांगला मुद्दा होता आणि जे आंदोलनाला सक्सेस भेटली त्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मी भाजपला सांगू इच्छितो, एवढी घाबरायची गरज नाही. तुम्हाला ED CBI सगळी तुमच्याकडे, आमच्याकडे काही नाही आहे. आम्हाला लोक पर्सनली भेटायला येतात आणि शुभेच्छा द्यायला येतात. अशी कळतंय की चर्चा आहे की शिवसेनेच्या लोकांनी, म्हणजे शिंदे सेनेच्या लोकांनी भेटायला जाऊ नये असं भाजपने सांगितलं. नाही, मी तेच म्हणतो, भाजपला एवढी घाबरायची गरज नाही. ED CBI सगळं तुमच्याकडे, आमच्याकडे काय. आणखी एक सोशल मीडियावर अकाउंट सुरू झालं, जसं तुम्ही सुरू केलं होतं, आरक्षण हटावं, आणि मोठ्या प्रमाणात ते हॅशटॅग वगैरे सोशल मीडियावर चालू, आणि एक आंदोलनाचा इशारा पण दिला जातो. काय ना, जर कोणाला शिक्षण भेटत असेल, कोणी गरीब असेल, त्याला जास्तीत जास्त शिक्षण कसं भेटलं पाहिजे याचे प्रयत्न असले पाहिजे देशात. तर हे आंदोलनावर मी जास्त काही बोलणार नाही, कारण की मला वाटतं त्याचं पेजही काल डिलीट झालेलं आहे बहुतेक, मला कोणी सांगण्यात आलेलं आहे. पण गाडी बंगला तर देत नाही ना. शिक्षण कशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना मुलांना पण, लोकांना पण, लेकरांना जास्तीत जास्त कसं शिक्षण भेटू शकतं त्यासाठी आहे ते. त्यावरनं कोणाला काय प्रॉब्लेम असला पाहिजे.
आपल्या देशाचा तर हाच प्रयत्न असला पाहिजे की ज्यांच्यापासून शिक्षण दूर आहे, ज्यांना इनॲक्सेसिबल आहे एज्युकेशन, त्या लोकांपर्यंत एज्युकेशन कसं नेता येईल आणि त्यांना एज्युकेशन कसं भेटेल याचेच प्रयत्न केले पाहिजे, तेव्हाच तर देश पुढे जाईल ना. झारखंडमध्ये आंदोलनाचा 11वा दिवस आहे आणि आज आंदोलन आक्रमक होताना पाहायला मिळतंय. सरकार दुर्लक्ष करतंय असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. हो, माझं जे बोलणं झालं त्यातही मला त्यांनी ते सांगितलं. परवाच माझं रात्री फोन कॉलवर बोलणं झालं आणि मला त्यांनी सांगितलं की त्यांना तिथं टेंटही लावू देत नाही आहे, वॉशरूमची सुविधा नाही आहे. एका प्रकारे जसं आम्हाला जंतर मंतरवर करण्यात आलं तसंच त्या विद्यार्थ्यांनाही करण्यात येते. तर मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की कॉकरोच जनता पार्टी पूर्णपणे त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांच्या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करू आणि त्याच्या जे काही डिमांड्स आहेत त्यांचं आम्ही पूर्णपणे समर्थन करतो. अरे यार नहीं अभी नहीं. मोहन भागवत only. अभिजित मोहन भागवत एक. सर आज जो है 6 तारीख को मोहन भागवत देखो फ्रेम लो. सर मोहन भागवत जो है 6 तारीख को जेएनजी और जे अल्फा से बातचीत करने वाले, आपके प्रोटेस्ट के बाद कहीं ना कहीं हर कोई जो है स्टूडेंट्स की तरफ बातचीत कर रहा है, वार्तालाप कर रहा है, क्या कहेंगे? ये तो बिल्कुल इस देश के युवाओं ने फोर्स करा है, जहाँ पर नरेंद्र मोदी को भी रात के 11-11 बजे जाकर इंस्टाग्राम पर रील डालनी पड़ रही है. अब मोहन भागवत का भी जेनजी से बात करने का मन कर रहा है. तो देर से ही क्यों ना हो, लेकिन इन लोगों को अब समझ में आते हो कि जेनजी को इग्नोर नहीं कर सकते, डिसमिस नहीं कर सकते, बात करनी पड़ेगी और बात करेंगे तो ही अच्छा है, क्योंकि ये लोग देश का भविष्य है. लेकिन इसके बाद में मैं ये कहूँगा कि अगर जेनजी चेहरे होंगे, यंग चेहरे होंगे तो ज़्यादा बेटर होगा. आप 70-80 साल के लोग बात करेंगे तो अच्छी बात है, आप बात करना चाहते हो, लेकिन उससे जेनजी को क्या मिलेगा? जेनजी को जो चाहिए वो है यंग रिप्रेजेंटेशन. तो थोड़ा उस पर भी काम करिए. थैंक यू.